आता माझे दिवस एवढे बेकार आलेत ना, मी भद्रा मारुतीला गेलतो दर्शन करायसाठी, पण तिथून डायरेक्ट चप्पलच चोरून आणली बुवा. तर चला सांगतो, तर जय श्रीराम मित्रांनो. तर आज आमची ड्युटी वगैरे पण संपली होती आणि अचानकच विचार झाला पोरांचा की आज नाही का आपल्याला भद्रा मारुतीला जायचंय दर्शन घ्यायला. एक म्हणतोय अरे यार चावी का आहे, गाडी निकालो. म्हणलं थांब रे बाबा, कपडे बिपडे घालू द्या पोरांना इथं. आणि याचं तोंड बघितलं ना, मला तर डायरेक्ट बाहुबलीची आठवण येते बुवा. आता एका गाडीवर 3 जण बसून आम्ही निघलोय दर्शनला, पण जायच्या पहिले नाही का यांनी वाटावरच गोळ घातला. मागे बी नाही आणि पुढे बी नाही, मदतच आणून सोडलं बा. ते म्हणे 100 काढा आणि पटापट पेट्रोल टाका, नाही तर तुम्हाला इथून जायची पंचायत होईन म्हणे. मग काय मजबूर मध्ये 100 रुपये काढून दिले बा तुमच्या भावानी. म्हणलं आता जर माग पुढे सोडलं तर मी डायरेक्ट भैया गायकवाडला फोन लावणार आहे. मग काय आम्ही इथं आलो होतो आणि इथं कुणीच नव्हतं बरं का. आम्हाला खूपच टाइम झाला वाटतंय बा आम्हाला. आता दर्शन तर नंतर, पहिले हे काय म्हणते चहा वगैरे घेऊ. एका जणाला गोडी गोडीने घेऊन त्याच्याकडून पुरी चहा घेऊन टाकली बा समजांनी. आणि तुम्हाला असं नाही वाटत ना की यो थोडा जर्किंग वाला येडे चाळे करायलाय. मग काय फोटो बिटो काढले आपली गावाकडचीच पोज, आणि त्याच्यानंतर समजे दर्शनला निघाली आपली फौज. आता यांच्या समद्यांकडनं विचपली होत्या, माझ्याकडे आपली जुनी पॅरोगान होती बा. म्हणलं आता मला काही ना काही दिमाग लावणं पडन. येऊ काय म्हणतोय तू, कितीक बी काही कर मी नाग आहे म्हणे, मी डायरेक्ट डसत असतो. मेरी मुन्नी भूल न जाना, तुम दूध का कर्ज निभाना. आणि आम्ही नाही का मस्त जवळूनच दर्शन घेतले. काय झालंय कुलूप लावलंय म्हणून. दर्शन जर मनापासून केलं ना तर दर्शन मंदिराच्या बाहेरून पण होतंय.